बुद्धिभ्रष्ट झाली आहे। त्याला आमच्या इथं बीडला एक मोगले डॉक्टर म्हणून आहेत किंवा मग बागलाने डॉक्टर आहेत, त्यांच्या उपचाराची त्याला गरज आहे। योगायोगाने आलायच बीडमध्ये, तर त्याच्या लोकांनी त्याला तिथं दोघांपैकी एकाकडे घेऊन जावं, त्याची मानसिक तपासणी करावी, म्हणजे तो जरा वास्तवात आणि भानावर येईल। नसता तो सतत मराठा समाजाविरोधात बोलतो, मनोजदादाच्या विरोधात बोलतो। आज तर तो कुणबी प्रमाणपत्राला बोगस म्हणलाय। अरे बाबा, तुझ्या जसं आरक्षण इतर जातीला मिळालंय 1-1, 2-2 वर्षाच्या जीआरवर, तसं आम्हाला मिळालेलं नाही। आमच्या पूर्वापार नोंदी आहेत, इतिहासकालीन नोंदी आहेत, त्याच्यावर आम्हाला आरक्षण मिळाले। त्याच्यामुळे तू कोर्टात जायची किंवा त्या नोंदी रद्द करायची, आमचे प्रमाणपत्र रद्द करायची भाषा करू नको। तू कोर्टात गेला, याचिका केली, आम्ही काउंटर याचिका करायला किंवा लगेच आम्ही तिथं कॅवेट दाखल करून आमचं म्हणणं मांडायला आणि आम्ही सगळे पुरावे द्यायला सक्षम आहेत। त्यामुळे अगोदर त्याचं मानसिक संतुलन तपासावं आणि नंतर त्यांनी कोर्टात जावं, नाही तर कुठं जावं, जिथं जाईल तिथं। रस्त्यावर म्हणाल तर रस्त्यावरची लोकशाहीतली लढाई आम्ही लढायला तयार आहेत, कोर्टातली न्यायालयीन लढायला सुद्धा आम्ही मनोजदादाच्या नेतृत्वाखाली सगळा मराठा समाज आणि वकील बांधव आम्ही सज्ज आहोत। मात्र दुसरीकडे पाहायला गेलं तर जे अधिकारी किंवा कर्मचारी हे प्रमाणपत्र देत आहेत त्यांची चौकशी झाली पाहिजे आणि त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे अशी देखील मागणी हाकेंनी केली आहे। नाही, अत्यंत चुकीची मागणी आहे ती, कारण अधिकाऱ्याला सगळ्याला नोकरी प्यारी असते। कुणीही चुकीचं प्रमाणपत्र देणार नाही, कुणीही चुकीचं प्रमाणपत्र घेणार नाही। ज्या आमच्या ऐतिहासिक नोंदीत त्या आधारेच हे प्रमाणपत्र दिले जात आहेत। परंतु मराठा द्वेषाचा कावीळ झालेल्या लक्ष्मण हाकेला आणि त्याच्या काही चांडाळ चौकडीला जाणून बुजून मराठा द्वेष करायची सवय लागली। त्याच्यातून त्याला मराठा आणि ओबीसी वाद करून त्याचा राजकीय स्वार्थ साधायचा, राजकीय पोळी भाजायची, म्हणून तो अशा चुकीचे वक्तव्य करतोय आणि अधिकाऱ्यावर दबाव आणून जे खरे प्रमाणपत्र मिळत आहेत ते मिळू नयेत, ज्या खऱ्या व्हॅलिडिटी मिळत आहेत त्या व्हॅलिड होऊ नये, यासाठी तो अधिकाऱ्यावर दबाव आणतोय। म्हणून त्याच्या या वक्तव्याकडे अधिकाऱ्यांनी कुणी गांभीर्याने बघू नये आणि जर कुणावर तो दबाव टाकत असेल तर त्याला भीक घालू नये। निश्चित येणाऱ्या काळात आम्ही हाकेला त्याच्या लोकशाही मार्गाने जशास तसं उत्तर देण्यासाठी खंबीर आहोत। जर जरांगे पाटील उपोषण करीत असतील आणि त्यांना जर कुणबी प्रमाणपत्र मिळत असतील तर आम्ही देखील मोठ्या संख्येने मुंबईमध्ये दाखल होणार असल्याचं लक्ष्मण हाके यांनी सांगितलेलं आहे। अहो, मनोजदादांनी मुंबई बी 2दा गेले, इथं बी उपोषण केलं, उन्हात बी उपोषण केलं। उन्हात उपोषण केलं तेव्हा ह्याने वल्गना केल्या अनेक, परंतु त्या वडीगुद्रेचे आमचे बांधव आहे, धनगर बांधव, त्यांनी तिथं यावेळेस त्याला येऊ सुद्धा दिलं नाही हो। तिथं उपोषण करायला त्याला जागा मिळाली नाही, नाहीतर त्याने चाचपणी केली ती या परिसरात कुठं उपोषण करता येतंय का। परंतु त्याला आता त्याच्या मागं ओबीसी समाज राहिला नाही, धनगर समाज तर नाहीच नाही। आणि त्याला जर खरंच उपोषण करायचं असेल, खरंच जर त्याला नैतिकतेची चाड असेल तर त्याने धनगर समाजाच्या एसटीतल्या आरक्षणासाठी उपोषण करावं, आंदोलन करावं। नसता उगाच मराठा आणि ओबीसी वाद लावायसाठी ओबीसीवर काहीतरी अन्याय झाला असं भासवायचं आणि मराठा आणि ओबीसी वाद लावायचं हे त्यांनी थांबवावं आणि धनगर बांधवांनी सुद्धा लक्षात ठेवावं, ओबीसी बांधवांनी लक्षात ठेवावं, याला ओबीसीचा नेता व्हायचंय। अनेक ओबीसीचे नेते आहेत या राज्यात, ते कुणी बोलत नसताना त्यांना माहिती आहे आमच्या सगळ्या नोंदी अधिकृत आहेत, त्याच्यामुळे ते कुणीही तसं चुकीचं वक्तव्य करत नाहीत किंवा टीका करत नाहीत। परंतु त्या सगळ्या ओबीसीचे नेत्याच्यामुळं याला ओबीसीचा नेता होता येत नाही, म्हणून काहीतरी चुकीचं बोलून वायफळ बडबड करून याला ओबीसीचा नेता होण्यासाठी मनोजदादावर आणि मराठा समाजावर अश्लील टीका करायची हा ह्याचा उद्योग आहे। तरी किती असले उद्योग केले तरी ओबीसी समाज, मराठा समाज सगळं ओळखू नये, त्याच्यामुळं हा ओबीसीचा नेता कधीच होणार नाही आणि मराठा आणि ओबीसी वाद सुद्धा कधी लागणार नाही, एवढं मात्र निश्चित आहे।